नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण नाशिक स्पेशल उलटा वडापाव पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतले आहे। त्यामध्ये आपण 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरे, चवीपुरते मीठ, आता आपण यामध्ये पाणी टाकून याचे पीठ भिजवून घेणार आहोत। आता आपले पीठ भिजून तयार आहे। आता आपण उलट्या वडापावसाठी लागणारी हिरवी चटणी बनवून घेऊ। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, त्यानंतर आपण त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। आता आपण यामध्ये अर्धा ग्लास थंड पाणी टाकून घेणार आहोत। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ। आता आपली हिरवी चटणी बनवून तयार आहे। आता इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेल्या बेसन पिठातील काही मिश्रण तेलामध्ये सोडून घेऊ। आता आपण याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। आता याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण हे तेलातून काढून घेऊ। आता आपण त्याच तेलामध्ये साल न काढता 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ। आता आपण या लसणाच्या पाकळ्यांना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपल्या या लसणाच्या पाकळ्यांना छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण या तेलातून काढून घेऊ। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळून घेतलेले बेसन पिठाचे मिश्रण, तळून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता जसे वडापावच्या गाडीवर भेटते तशी वडापावची चटणी बनवून तयार आहे। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। येथे मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हिंग, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, मिक्सरमध्ये वाटून घेतलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। 1 सेकंदापर्यंत याला परतवून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून हळद, आता आपण यामध्ये 4 ते 5 शिजवून स्मॅश करून घेतलेले बटाटे टाकून घेणार आहोत। आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे। आता आपण या चटणीला 5 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर आता आपली उलटा वडापावसाठी लागणारी बटाट्याची चटणी बनवून तयार आहे। आता आपण वडापाव बनवण्यास घेऊ। त्यासाठी आपण पावाचे 2 भाग करून घेऊ। पावाच्या एका भागाचा आपण हिरवी चटणी लावून घेऊ।
हिरवी चटणी लावून झाल्यानंतर आता आपण त्या हिरव्या चटणीवर बटाट्याची जी चटणी बनवून घेतली होती ती लावून घेणार आहोत. बटाट्याची चटणी चांगल्या प्रकारे लावून झाल्यानंतर आता आपण त्यावर जी लाल चटणी बनवून घेतली होती ती लावून घेणार आहोत व हाताच्या मदतीने दोन्ही भाग चांगल्या प्रकारे प्रेस करून घेणार आहोत. आता आपला उलटा वडापाव तयार आहे. आता आपण हा वडापाव तळण्यास घेऊ. त्यासाठी आपण जे बेसन पिठाचे मिश्रण बनवून घेतले होते त्यामध्ये आपण हा वडापाव डीप करून घेऊ. आता आपण हा वडापाव तेलामध्ये सोडून घेऊ. आता आपण चमच्याच्या मदतीने पावावरच्या वरच्या बाजूस तेल सोडून घेऊ व हा वडापाव दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. आता आपला वडापाव एका बाजूने छान प्रकारे तळला गेला आहे. आपण उलटा करून दुसऱ्या बाजूने तळून घेऊ. तुम्ही पाहू शकता आता आपल्या वडापावला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण हा वडापाव तेलामधून काढून घेऊ. नाशिक स्पेशल उलटा वडापाव बनवून तयार आहे. नाशिक स्पेशल उलटा वडापावची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी. बाय.